सकाळी उठल्यापासून संध्याकाळच्या झोपेपर्यंत जो जबाबदाऱ्या घेतो ना खांद्यावरती, त्याला कोणी अडवू शकत नाही. कारण का त्याच्या आयुष्यामध्ये ना सगळ्या गोष्टी त्याला शिकायच्या असतात, सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतात. आणि आय थिंक सो सगळ्यात मेन बेटर रिझन आणि विजन जर क्लिअर असेल ना, तो माणूस कधीच त्याच्या आयुष्यामध्ये माघार घेतो. निगेटिव्ह फेज मनामध्ये आलेल्या काही गोष्टी, ज्या गोष्टीचं कुठंच आपल्याला उत्तर भेटत नसलं, की मी प्रत्येक वेळेस माझ्यासोबत काहीतरी असं निगेटिव्ह घडतंय, त्यावेळेस मी ह्या मंदिरामध्ये येतो. इथलं वातावरण एवढं पॉझिटिव्ह आहे. ह्या वातावरणामध्ये आल्यानंतर असं वाटतं सगळ्या गोष्टी, लोभ, चिंता, महाग लागलेले प्रॉब्लेम सगळे विसरून जातो. बारक्या लेकरांसोबत खेळायची ही माझी लहानपणापासूनच आवड आहे. मग काय, ह्या चिमुकलीला घेतलं काकाला, ती उतरतच नव्हती बाई. लिटरली तिचे आई वडील तिच्या माझ्यापासून ओढतायत तिला, तरी जात नव्हती, रडायला लागली होती. मग काय, कशी बशी तरी त्यांच्या आई वडिलांच्या हवाली केलं तिला. मग नंतर म्हटलं हा ब्लॉगरला म्हणलं कसं वाटलं मंदिर, तो म्हणला बाई इथं आल्यानंतर मला एकदम पॉझिटिव्हच वाईप आली. मी म्हणलं हक्का बाई, हा ना म्हणला. मग काय विषय, हे बारके खेळायला लागलेले बघून माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. एवढी परिस्थिती चांगली नव्हती म्हणून ह्याचा कधी आनंद मला घेताच आला नाही. लहानपणापासून परिस्थिती सोबतच वागणारा मी, जसा असेल तसा राहणारा मी, कोणाला काही न बोलता आई वडिलांनी जसं दिलं त्याच्यातच खुश होतो. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो, भेटू मग उद्या एका नव्या ब्लॉगमध्ये.